हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बिटू चाललाय त्याच्या मामाच्या गावाला. तर हा त्याचा मामा आहे, तुम्ही बघू शकता. तर मामा त्याला नेला आलाय जयंतीसाठी. तर बिटू कसं वाटतंय तुला? आईला लागेल माग, ते माग आईला लागेल. कसं कसं जाणार आहे सांग आता तू. इथून कसं जाणार, नंतर कुठं जाणार, मग कुठून कसं जाणार. तर तुम्ही त्याची खुशी बघू शकता, त्याच्या गालात दिसते, त्या खड्ड्यात त्याची खुशी आहे. तो खूप खुश आहे गावाला चाललाय म्हणून. 1 महिन्यापासून तयारी करतो आणि 1 महिना झाला तो तयारी करतो ऍक्च्युली गावाला जाण्यासाठी. तर आता किती वाजलेत घड्याळामध्ये? 4:30. आणि काल जाऊन कटिंग करून आला आणि कशी हेअरस्टाईल करून आलाय बघा हा. कसं जाणार आहे सांग. कसं जाणार सांग. इथून कुठं कुठं जाणार आणि कुठून जाणार. तर ह्याचा प्रवास असा आहे की हा घरापासून लोगाव बस स्टॉप पर्यंत गाडीवरती जाणार आहे. गाडी तिथून मग बसनी स्टेशनला बसनी जाणार आहे. सॉरी चुकलं काहीतरी. तर इथून घरापासून स्टँड पर्यंत गाडीवर जाणार आहे. स्टँड पासून बस स्टॉप पासून बसने तो स्टेशनला जाणार आहे. आणि स्टेशनवरतून तो गावाला कशाने जाणार आहे बाळा? ट्रेनने जाणार आहे. तर त्याच्या मामाने त्याचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि ट्रेनचं तिकीट काढून आणलं होतं, पण त्याचं तिकीटच कॅन्सल झालं. आता कसं नेणार आहे त्याला? रिॲक्शन बघा त्याचं. उभा राहून जायचं. आता उभा राहून जाणार तुम्ही लोक. पण तुझं तर कॅन्सल झालंय ना आता. शीट आपाचं आहे, तुझं कॅन्सल झालंय. तर त्याचं एक शक्यतो 15-20 दिवस झालं त्याचं रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे एक्झाम झाल्यानंतर. तर हे बघा काढलेलं आहे तिकीट. रिझर्वेशनचं तिकीट दाखवतं त्याला. तर चला भेटूयात. तर चला आपण बिटूला सोडायला जाऊयात. तर चलो. तर हे बघा आता पहिले बिटू शोपा ह्या दोघांना घेऊन जातील आणि नंतर मी मागून चालत जाते. तोपर्यंत ते मला रिटर्न न्यायला येतील. गाडीचा हॉर्न वाजत नाही आहे माझ्या. ब्रेक थोडासा लूज आहे. बी केअरफुल गाडी चालवा. हळू चालवा. गाडीचा हॉर्न वाजत नाही आहे. हां संध्याकाळी आता बिट्टू गेल्यावर करमणार नाही. तर चला बाय कर. रडू नको ट्रेनमध्ये. तर बस आलेली आहे. पुढंच बसा तिकडं. पुढं जा स्टेशनला. बाबा
बसलेत नाही दिसत इथून एवढं दिलं विचारायचं असतंय